महाडमधून एक मोठी बातमी येते। विकास कोगावले अखेर महाड पोलिसांना शरण आलेला आहे। महाडमधील मारहाण प्रकरणात विकास कोगावले शरण आलेला आहे। कालच सुनावणी दरम्यान कोर्टामध्ये सरकारच्या वतीने आश्वासन देण्यात आलेलं होतं की उद्यापर्यंत विकास कोगावले शरण येईल आणि त्याप्रमाणे विकास कोगावले अखेर पोलिसांना शरण आलेला आहे। गेल्या जवळपास 1.5 महिन्यांपासून तो फरार होता, तो सापडत नव्हता आणि त्यानंतर काल हायकोर्टाने या सगळ्या प्रकरणी झापलेलं होतं। राज्य सरकारची आणि त्यासोबतच मंत्र्यांची आणि मुख्यमंत्र्यांनाही त्यांनी ताशेरे ओढलेले होते आणि या सगळ्या प्रकारानंतर अखेर विकास कोगावले आज पोलिसांना शरण आलेला आहे। आता आज पुन्हा या सगळ्या प्रकरणी सुनावणी होणार आहे। आता या सुनावणी दरम्यान विकास कोगावले याला जामीन मिळतो का की त्याच्यावर आता पुढे कारवाई होते हे पाहणं महत्त्वाचं असेल। मात्र महाड पोलिसांना विकास कोगावले शरण आलेला आहे। मंत्री भरत गोगावलेंचा मुलगा विकास कोगावले गेल्या अनेक दिवसांपासून गायब होता। खरं तर एका मारहाण प्रकरणी नगर परिषद निवडणुकीच्या दरम्यान झालेल्या मारहाण प्रकरणी त्याचा शोध पोलिसांकडून घेतला जात होता, मात्र तो सापडत नव्हता आणि त्यावरूनच हायकोर्टाने पोलिसांची त्यासोबतच भरत गोगावलेंची आणि त्यासोबतच गृह खात्याची देखील कानउघाडणी केलेली होती की इतके दिवस झाले तरी तो कसा सापडत नाही। एका मंत्र्याचा मुलगा असा मोकाट असतो आणि मंत्रिमंडळामध्ये असतात, असं कसं शक्य आहे, अशा स्वरूपाची कानउघाडणी हायकोर्टाने केलेली होती आणि त्यानंतर या सगळ्या ताशेऱ्यानंतर विकास कोगावले पोलिसांना शरण आलेला आहे। आता आज या सगळ्या प्रकरणी नेमकं काय होतं, विकास कोगावलेला जामीन मिळतो का की आता त्याच्यावर पुढे कारवाई होते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र विकास कोगावले, मंत्री भरत गोगावले यांचा मुलगा विकास कोगावले हा पोलिसांना शरण आलेला आहे। शिवसेनेकडनं मात्र असं सांगितलं जात होतं की जाणून बिचून भरत गोगावले यांच्या विरोधात हे षडयंत्र रचण्यात आलेलं आहे आणि त्यातूनच हे सगळं प्रकरण झालेलं आहे, असं स्पष्टीकरण शिवसेनेच्या पक्षाचे जे जिल्हा प्रमुख आहेत त्यांच्या मार्फत देण्यात आलेलं होतं। मात्र आता विकास कोगावले शरण आलेला आहे। तब्बल जवळपास 1.5 महिन्यानंतर तो शरण येतोय। नगर परिषद निवडणुकीच्या दरम्यान महाडमध्ये मारहाण झालेली होती। या मारहाण प्रकरणी विकास कोगावले याचा शोध पोलिसांकडून घेतला जात होता, मात्र तो सापडत नव्हता, मात्र आता तो शरण आलाय। आपले प्रतिनिधी गणेश महाप्रळकर आपल्या सोबत आहेत। गणेश, अखेर विकास कोगावले शरण आलाय। येस, आपण बघितलात तर जो 2 डिसेंबर रोजी नगरपालिकेच्या निवडणुकी दरम्यान राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे विकास गोगावले त्यांच्यामध्ये जो राडा झाला होता, त्या प्रकरणामध्ये परस्पर दोन्ही कार्यकर्त्यांवर जो गुन्हा दाखल झाला होता, त्यानंतर 1 महिन्याहून अधिक काळ उलटून देखील ज्यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता, मुख्यतः मंत्री भरत गोगावले यांचे सुपुत्र विकास गोगावले असतील किंवा त्यांच्यासहित अन्य दोन्ही पक्षाचे पदाधिकारी असतील, यांना पोलीस आहेत ते शोधत होते। आणि त्याच्यानंतर काल मुंबई उच्च न्यायालयाने देखील राज्य शासन असेल, मुख्यमंत्री असतील, पोलीस असतील यांच्यावर ताशेरे ओढले होते आणि त्याच्यानंतर हे जे आरोपी आहेत ते हजर झाले नाही तर त्याचं योग्य उत्तर द्यावं लागेल अशा पद्धतीचं मुंबई उच्च न्यायालयाने हे ताशेरे मारले होते। त्याच्यानंतर आता विकास गोगावले थोड्याच वेळापूर्वी महाड पोलिसांसमोर शरण आलेले आहेत। आता त्यांची त्या ठिकाणी चौकशी सुरू आहे। थोड्याच वेळात पोलीस विकास गोगावलेंना घेऊन आहेत ते कोर्टात हजर होणार आहेत। आपण बघितलं तर 1 महिन्याहून अधिक काळ उलटून गेला होता, तेव्हा देखील पोलिसांना हे जे आरोपी आहेत ते सापडत नव्हते। मात्र आज विकास गोगावले स्वतःहून उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर महाड पोलीस ठाण्यात हजर झालेले आहेत। पोलीस आता त्यांची चौकशी करत आहेत। थोड्याच वेळात पोलीस आहेत ते त्यांना महाड पोलीस ठाण्यातून कोर्टात आहेत ते दाखल करणार आहेत। गणेश, आता पुढची कारवाई कशी केली जाईल? विकास कोगावलेला अटक केली जाणार का? खरं तर अटकपूर्व जामिनावर देखील आज सुनावणी होणार आहे, तर आज नेमकं काय होऊ शकतं, पुढे कारवाई कशी होईल? आपण बघितलं तर या प्रकरणानंतर विकास गोगावले किंवा त्यांच्यासोबत अन्य जे शिवसेनेचे काही पदाधिकारी आहेत त्यांनी सातत्यानं जामीन मिळावा यासाठी कोर्टामध्ये जो अर्ज आहे तो त्या ठिकाणी दाखल केला होता। मात्र कोर्टानं त्या ठिकाणी जो अर्ज आहे, जामीन अर्ज आहे, तो फेटाळला होता। त्याच्यानंतर मुंबई उच्च न्यायालयात देखील त्यांनी धाव घेतली होती, मात्र या ठिकाणी सातत्यानं त्यांचे जे जामीन अर्ज आहे तो फेटाळला गेला होता। आणि त्याच्यानंतर आता आपण बघितलं तर मग पोलिसांवर ज्या वेळेला उच्च न्यायालयानं दबाव टाकला, राज्य शासनावर दबाव टाकला, त्याच्यानंतर आता स्वतः विकास गोगावले आज हजर झालेत। आता कशा पद्धतीने त्यांची पोलीस चौकशी करतात किंवा याच्यानंतरची पुढची कारवाई कशी असणार आहे थोड्याच वेळात आपल्याला मिळेल। तब्बल 1.5 महिना अशा प्रकारे बेपत्ता असलेला विकास कोगावले आज अखेर पोलिसांसमोर हजर झालेला आहे, त्यामुळे या सगळ्या प्रकरणाकडे आपले लक्ष असेलच। गणेश, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।